मॅडम, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि आपण मराठी विषयाचे शिक्षक आहेत. काय आपली प्रतिक्रिया? सर, काल मराठी भाषेला 3/10/2024 रोजी सरकारने मान्यता दिली आणि त्याच्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा. कित्येक वर्षापासून जो लढा चालू होता त्या लढ्याला शासनाने काल मंजुरी दिल्यामुळे सर्व मराठी भाषिकांना खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. त्याच्यामुळे मराठी भाषक आणि मराठी साहित्यिक यांच्या साहित्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त होणार. सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आपण मराठी भाषेचे प्राध्यापक आहे. काय आपली प्रतिक्रिया? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि केंद्र शासनाने याच्या बाबतीत जो सकारात्मक निर्णय घेतलेला आहे हा निश्चितच मराठी जनांसाठी अतिशय आनंदाचा आणि स्वर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा क्षण आहे. खरं तर रंगनाथ पठारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये हरी नरके साहेब असतील, नागनाथ कोतापल्ले साहेब असतील, यांनी खूप असं मौलिक काम केलं. त्याच्या संदर्भात जे कोणते निकष असतात अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याच्यासाठी ते सर्व मौलिक संशोधन त्यांनी केलं. तसा एक अहवाल शासनाला सादर केला आणि सादर केल्याच्या नंतर संपूर्ण मराठी जनांना ही प्रतीक्षा होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. कारण मराठी भाषा हे सर्व निकष पूर्ण करत होती. 2 ते 2,500 वर्ष जुनी भाषा असली पाहिजे हा जो निकष आहे त्याच्यामध्ये मराठी भाषा बसत होती. जेणेकरून मराठी भाषा या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी जे कोणते निकष घालून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषा बसत असल्या कारणामुळे उशिरा का होईना मराठी भाषेला या ठिकाणी हा जो दर्जा मिळालेला आहे याच्यामुळे मराठी भाषेचं दालन नक्कीच समृद्ध आणखी होणार आहे. वेगवेगळे संशोधन कार्यासाठी शासनाचा भरीव निधी मिळेल, ग्रंथालये समृद्ध होतील, ग्रंथ निर्मितीसाठी चालना मिळेल. त्याच्यामध्ये काही आणखी वेगळ्या पद्धतीने काही संशोधन करायचं असेल आणि सर्वांपर्यंत मराठी भाषा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये पोचवायची असेल, मराठी भाषा हा विषय सक्तीचा करायचा असेल तर याच्यासाठी एक चांगला माइलस्टोन काम या निमित्तानं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे या ठिकाणी आभार मानतो आणि एकंदरीत सगळ्या मराठी जनांना या ऐतिहासिक झालेल्या निर्णयाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि एक मराठीचा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. धन्यवाद.